बर सावकार बोला की. काय काय चाललंय का लय दिवसात गाठ आपली पडली. दिवसात म्हणजे आता कसं झालंय वातावरण पावसाळ्याचं होतं हा आणि काय इकडे तिकडे फिरते मी फिरताच येत नव्हतो हो. सगळी किचकी सारखी चालूच. हा तेवढं होतं बरं का नेमकं. आणि त्यात कसं झालं पुन्हा हे गावातला भंडारा. हो हो झालं नशीब- गोकुळाष्टमीचा अहो, सप्ताह पार पडला लय व्यवस्थित. भारी झालं राव. पावसाने बी उघडून दिली तेवढं काय मग ती लय भारी झालं का. नवनाथ मंडळाची पोरं आबाते ते होय की होय. भजनी मंडळाचे सहकार्य असतं गावाचं बी हाय सहकार्य की, असतं. हाय की. सहकार्याची ह्याच्यात नाही, ते नाही. कार्यक्रम मोठा होतो महत्वाचं गाव नाही, जेवण असतंय. हो की सहकार्य असणं गरजेचं आहे हो. हा. त्याशिवाय कुठली गोष्ट व्यवस्थित होऊ शकत नाही. नाही, सगळे नाही, सहकार्य हो. पाहिजे. नाही नाही होत ते आता होय की. झालं 30 सप्ताह होतोय. हो नाही तेवढंच आलंच पुन्हा लगेच गणपती. हो आता आलं झालं गणपती. 27 तारखेला गणपती. मग काय गणपती झाले की नवरात्र दिवाळी. हो. सुरुवातच झाली हा. सणाला. म्हणजे ही सारखं चालूच आहे ह्याचं. पण हे काय हा नियोजन पद्धतीने आपलं पार पडतं एवढं समाधान आहे. हा, बरोबर अडचण आहे येत की. नाही काय नाही काय नाही आपलं ती मोकळं पाटील मनानं. आहेत होय की. तुम्ही आहे आपण आहे हाय की हाय की. समजायचं सहकार्यातनं होतं नाही, कार्यक्रम पडत्या- ते. जिथं पडती भावना आहे का नाही तिथं आपण हा. खंबीरच आहे. हो. आपण कधीच माघार घेतली नाही. मंदिराचं बी आता नाथाच्या मंदिराचं बी ही कोणची बाजू हो की, झाली ही झाली, कोणची झाली. बाजू झाली. अहो लय भारी काम चाललंय. दोन्ही मंडप सभा मंडप अगदी होय की, होय की. हे टोलेजंग मध्ये झाले ते टोलेजंग समजा झालं. अहो, रंगरंगोटी करून अगदी हा किती आकाराला आहे भारी. मग काय आपण हे रस्त्याच्या कडेला उभा राहिलो या होय की. बातामारीत पण ही वाहनं येता जाता नाही, नाही, समजा वाहनं- त्रास स्थिती या वाहनाशिवाय आता रस्ता आहे हो, म्हणजे आता रस्ता रस्ताच वाहन आहे. येणारच आहे की. मग हा, झाला त्या पांढरंग मंदिराचं बी काम चालू आहे. होय की होय की. आता शिखराचं मंदिर चालू आहे. अगदी अगदी. शिखर आता कमीत कमी नाही म्हणलं तर 5-6 लाखाचा खर्च आहे ती. होय की. पुन्हा त्याच्या पाठीमागे त्याचं हायच चालूच राहतंय हा? चालूच राहतंय. कळश बसवायचं म्हणलं की त्याचे कार्यक्रम कलश पूजन आणि हिन ते सगळं, आलं सगळं. समजा झालं. अगदी अगदी. हम्म. नाही अडचण येत नाही. लोक सहकार्य आपल्याला चांगले करते नाही तेवढं आहे. आणि तुमचं नियोजन बी चांगल्या पद्धतीने आहे. काय माहितीये का सावकार हा बोला की. काय काय लोक अशी बी आहे ती होय की. काय काय ठिकाणी उगाच काढी टाकायची. हा कसं आहे हा. आता हात आपला आहे पण पाची उठ आपली सारखी येते का. नाही ना तेवढं आहे का. तेवढं चालतं जेवढं तेवढं आपण बी लक्ष द्यायचं नाही हो. ओके, हा. आणि कसं आहे कुणाला काय बोलता बी येत नाही हो. काय बोलायचंच नाही हो. काय हा. बोलून काय कामाचं हा. हे काय हम्म. नडत नाही ना, आपण नडू देत नाही. हा तेवढं आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे, आपलं नाताचं वैभव बी तसंच आहे. हो नात्याच्या बाबतीत बोलायचं काम नाही. हा, काय अहो, तुम्हाला इतकं- काय प्रचिती अहो लय अनुभव घेतला जबरदस्त. इथं लबाडी लाचारी इकडे तिकडे करणं खोडी करणं हे अजिबात चालत नाही हो. नाही चालत शासन लगेच आहे. लगेच आहे. हा. त्याच्यामुळे नाताच्या पांढरीत आहे का नाही कुणी नाताच्या कार्यक्रमात कुणी जवळजवळ 99% तर काय कोणी गोंधळ घालत नाही नाही. नाही गोंधळ घातला त्याला हा, सुट्टीच नाही. सुट्टी नाही. हा ना बाबा हे सुट्टीच लय देत महत्वाचं नाही. आहे. मग त्याच्यामुळे काय अडचणीचा मग भागच काय. राहतो. बरं सावकार बोला की. ही मुलगी कोणाची आहे हो? आयला बघण्यात नाही राहू नवीन दिसती मुलगी. तुमची आता गावातली तर गुरसाईडली नाही, मला नाही, मी नाही. ओळखतो समजा गावातली नाहीच. आहे का नाही. नाही नाही आणि बाहेरची कुठली तर मुलगी असली पाहिजे बा. कसं आहे तिला तर कोणी बोलायचं हे कुठली आहे कसं तू बा? म्हणून कसं नाही आहे? नाही नाही. हा? आपलं कर्तव्य आहे का होती. पण हाय, आता कसं आहे माहितीये का अशा तरुण पोरीनं फिरायचं बी अवघड आहे नाही, हो. नाही, अवघड आहे पण पण आता तिच्या बी आता तशी कसं हिंमत झालं? असेल म्हणून काहीतरी कुठल्या अहो शासनानं त्यांना प्राधान्य दिले हो. हा. तिरक्या नजरेनं बघितलं तर जायमध्ये होतंय माणूस. नाही, होतंय बरोबर आहे. हा, मग नाही आपल्या तसला प्रकार नाही पण ती काहीतरी कुठल्या तर बॅगन हिन हाय हाय, सगळं हाय. म्हणल्यानंतर तिचं ते नवीनच काहीतरी असणार आहे त्यांचं कामा कारण अशी मोकळी फिरत नाही ती हो. सुशिक्षित म्हणलं की काय कामा करणारी फिरते ती. बघू आल्यावर तिची चौकशी करू हो, आपण. चालतंय हा? चालतंय पण आपल्याला डायरेक्ट बोलता येत नाही ना. हा. आपण कसं बोलणार आपल्या लेकरावर आहे मस्त ती. लका ही जी चाल तुरु तुरु उडते केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बट्ट ढळली. काय डोकं बिकं फिरलं काय राव तुमचं. का अहो, काय त्या झालं? माऊलीनं जर ऐकलं तर गाजात जाऊन बसावं लागेल की सरपंच आहे का भिता बिताड आहे. सॉरी बरं का काय लका. राव बोलताय. आता दिसली ती पोरगी अहो, म्हणून दिसली आपली मग चर्चा काय? केली काय लका तुम्ही त्या पोरीनं- सावकार. त्या पोरीनं ऐकल्या जोडच आहेत. नाही तेवढं आहे चुकलं बरं का. काय राव तुम्ही गावचं प्रतिष्ठित नागरिक आहे राव सरपंच तुम्ही. आणि तुम्हाला एवढं सांगायचं म्हणलं मग अवघड वाटतंय. अहो, पण ती आपण आता ते- आली एवढी त्या जर पोरगी. लेकरां नाही नाही त्या लेकरांना ऐकलं जर इन्कम चौकशी लावलं तर अहो, आपण तिला ऐकू जायला असं कसं बोलू राहू. काय तर- हा? आवाज कुठला नाही, कुठे नाही. जातो हे तसं नका येडापण. करू. असं बरं असू नाही. द्या आपण ती चौकशी करू कुठे हा, जाते, चौकशी कुठं नाही. करता सगळं होईल हा. पण हे असलं डोक्यात चाल तुरून तुरून बरोबर केस काय चाललंय.
शोभतय का राव तुम्हाला काय ते सोबत नाही पण आता हे का येडापणा राव तुमचा निवड बर ठीक आहे. असलं नाही कडे मला सरपंच तुम्ही काही मला म्हणा हे असलं मला तुमची गोष्टी पटत नाही चांगलं काय ते डोक्यात आणाय बर 2 पावलं माग घेतो बाबा. असं इथनं पुढे असल्या गोष्टी सांगायची ठीक वेळ आहे, आणणार ठीक हो. अहो तुम्ही प्रतिष्ठित आहे हो आपल्या लोक चार चार माणसं आपल्याला चांगलं म्हणते ती आणि आपण जर शान खायचं म्हणल्यावर लका सावकारानं लयच लका मला हे आपण केलं तुमचं वर्तणूक हे मला पटले नाही हो लका आपल्या लेकरासारखं आहे ते. लका. बरं जाऊ जाऊ द्या दे. काय तुम्हाला सारखं सांगण्यात काय जाऊ मजा द्या नाही. माघार घ्या आता. नाही घेतली माघार हा. काय नाही ठीक आहे. इलाज आहे. चालतंय मला ते कुठं गेले बघतो ते. मग बघा हा बघा म्हणजे हा आणि बघा मग आता तुम्हाला मग सांगून आता जर- बघू द्या की कुठे गेली. तुम्हाला अहो, सांगून आपल्याला जर कळलं चौकशी ना, करायचं आता काय काम आहे. केलं पाहिजे काय चौकशी करायची कारण आहे काय तर होय सावकार ती गोट्याच्या हॉटेलमध्ये गेली आहे. कळलंच की गाव गाव आहे गावात कोणाला कोणा ज्या घरी जाईल त्या घरी आपल्याला माहिती मिळणारच आहे की आपण आपल्याला चौकशी करायला काय हरकत आहे. सगळं कशाला खरं आली काय आली काय. अवघड आहे राव काय तुम्हाला सरपंच सांगायचं हेच मला कळायला अहो मला. नवीन आहे म्हणल्यानंतर एखादं काय होतं शेडी म्हणून येते ती अहो, हो की आणि अहो, आपल्या त्यांचं ते का- बिनकामाची चौकशी करून आपण आता असं जायचो. नाही नाही, असं म्हणलं मग नाही ती चौकशी होणार होई नाही. काय तिला चाललंय ते राव? काय ऐका ना ऐकाय गेले नाही, गेले असं का नका. असं तुम्ही समजू नका नाही नाही अहो, लय तुम्ही राव स्वतःचा समजवडे लय बी बांधू नका नाही नाही, तिला नाही, ऐकू नाही. गेलं नाही. हा, नसलं गेलं हा, तर ठीक मग आहे असू दे. हिथंच बंद करून टाकायचे विषय आता. चालतंय चालतंय पुन्हा ते विषय काढ नका आता. आता मी कशाला माझी काढतो? सारखी सारखी किंमत घालवू नका. नाही, तुमची किंमत तुम्ही हाताने घालवता त्याला मी काय करू नाही मग काय जाऊ दे, आपण दोघच आहे. ऐका की एक्सक्यूज मी हो मॅडम काय चहा कॉफी नाश्ता नाही नाही काय नको चहा कॉफी वगैरे नको माझं एक पर्सनल काम होतं हा का मी आले मुंबईवरून मला जरा लॉग इन करायचं होतं की असं गावाकडचं नाही का प्राचीन वगैरे असतात मंदिर वगैरे त्याच्यावर मी सर्च करते ते युट्यूबला वगैरे मला दाखवायचे असते असं आहे त्यासाठी तुमच्या गावचं संशोधन चाललंय जवळजवळ आता बरं, माझे चालतंय बसा की. 200 गाव झाले नाही बसायला नको ऐका तुम्ही नाही, जरा बसा मला ना. माहिती देऊ शकता का हो देतो ना थोडीशी बसा ना तुमची- बसून घ्या बसून फार गरम होते हो तुमच्या इकडे गरम होत आहे एसी वगैरे नाही का इकडे नाही एसी नाही आपलं कसं आहे बाहेर ते आपलं मोठे हॉटेल आहे ते हम्म. आता ते कसं गाव पातळीला छोटाच व्यवसाय आहे आपला म्हणजे घरच्यांसाठी दिलाय आपला व्यवसाय करून बरोबर आहे का की हा. तर माझे 200 गाव आतापर्यंत झाले तर तुमच्या गावात आता 201 नंबरचा आहे मला जवळजवळ मला हे संशोधन करायसाठी जवळजवळ 8-15 दिवस मला इथं राहावं लागेल हा. तर तुम्ही मला काय तुमच्या गावच्या म्हणजे दाखवू शकता का म्हणजे मंदिर वगैरे हा दाखवेन ना त्याच्यानंतर- खूप वर्षापूर्वीचे प्राचीन मंदिर आहे ते आपल्या त्याच्यानंतर तुमच्या गावचे प्रतिष्ठान माणसं वगैरे असतात का नाही पुरुष थोडक्यात सरपंच वगैरे तुमच्या गावचे सरपंच हा. अहो सरपंच हे तर माझे टेबल पुसाय असतात ते बर ठीक आहे असू द्या त्याच्यानंतर तुमचं सावकार वगैरे असतात ना तुमच्या गावाला सावकार? सावकार वगैरे आहेत का अहो सावकार मागाशी चालतं हम्म. ते गेले वैरण आणायला आपल्या गायांसाठी तुमच्या हा तुम्ही जरा प्रोफेशनल घरचे वाटताय तुमच्या घरी हा जरा कसं आहे माहित आहे का आता हे गाव साईडला कसं राहतं असंच राहतं बरोबर आहे ना आपल्या बाहेर बिझनेस वगैरे मोठे मोठे चालतात बर आणि दुसरी गोष्ट म्हणजे 5 स्टार हॉटेल आहे ते आपले बर पुणे बँगलोर रोडला आणि ठीक कसं आहे असू द्या राहतं तिकडे तुमचं काही असू द्या पण फक्त मला तुम्ही माहिती देऊ शकाल का हा देणार ना अवश्य बरं, देणार ठीक आहे तुम्ही चालतंय मग तुमच्या गावचं पहिल्यांदा बघण्यासारखं काय कुठली गोष्ट आहे आमच्या मंदिर वगैरे आहे गावातलं खूप दिवसापूर्वीचं मंदिर आहे हं, नाथाचं मंदिर आहे हं. भैरवनाथाचं हं, परत दुसरं एक हनुमान मंदिर आहे हं. विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे बरं. आणि तसं ही गावातली माणसं वगैरे लोकसंख्या चांगली आहे आपली एक हं. 7-8 हजार लोकसंख्या आहे आणि गावातली माणसं पण खूप छान आहे ती म्हणजे कसं बोलणं मला तुमच्या गावच्या किंवा सरपंचांची पहिली गाठ घ्यायची आहे जरा सरपंच त्यांच्या संग बोलणं म्हणजे मला त्यांच्याकडून त्यांची पर्सनल माहिती घ्यायची म्हणजे त्यांचं कामकाज कसं असतं काय असतं हे कशा- मला त्यांना विचारायचंय कशाला मॅडम त्या सरपंचाचं नाव काढता का आणि हो? त्यांची काय गरज आहे मी असताना हे तर काय गरज आहे त्यांची हो? अहो पण सरपंचांची परमिशन तर आपल्याला घ्यावं लागणार आहे ना त्यांच्या गावचं थोडस आपल्याला शूट दाखवायचंय मला युट्यूबला दाखवायचंय त्या गोष्टी युट्यूबला हो काय गरज माहिती. नाही कसं असतं सरपंचाचं गाव गाड्यातनं त्यांचं डोकं काही वर निघत नाही हं. आणि असे त्यांना माहितच असतं काय कोण माणूस आला की काय ना काय भलतंच काढायचं आणि काहीतरी विषय वाढवायचा त्याच्यामुळे मी नाही तर तरी त्यांना पण घेण्यातच नाही त्यांची गाठ घेतली पाहिजे त्यांची परमिशन मला घेतली पाहिजे त्याशिवाय तर या गोष्टी होणार नाहीत
अहो मॅडम, सरपंचाची काहीच गरज नाही. मी असताना काही गरजच नाही ना त्या सरपंचाची. आहे का गरज मला सांगा? त्याच्यानंतर सरपंचानंतर सावकारांची तुमच्या गाठ घेतली पाहिजे. त्याच्यानंतर त्यांच्या संग अहो, त्यांचं काय काम त्या सावकाराचं कौतुक सांगताय? त्यांनी बांध पोकरून एवढी ढिरी वाढली. तुम्ही बघितल्यावर माणसाने ते हत्ती आहे का सावकार आहे तेच कळणार नाही तुम्हाला. माहित आहे का? नाही, पण तरी मला रूल फॉलो करावे लागतील ना. मला माझ्या नियमातून चालावंच लागणार आहे ना. तुम्ही जरी नाही सांगितलं तरी मला सरपंचांची पहिली तुमच्या गाठ घ्यावी लागेल. त्याच्यानंतर मला इथे 10-15 दिवस राहायचंय. एकतर मला या गावातली काही माहिती नाही तुमच्या. त्याच्यानंतर मला ते बघितलं पाहिजे थोडस. ती मुलगी नेमकी गोट्याच्या हॉटेलवर गेली आहे. बरं ठीक आहे, जाऊ द्या. काय करू आपण तिथं जाऊन चौकशी करू बाबा, कुठली आहे तू, चौकशी करून चालेल. तिच्या राहण्याची काय जेवणाची ह्याची सोय करावं लागेल की आपल्याला. हो चालेल, करू. हो चालतंय चालतंय. तुम्ही जसं म्हणाल तर मग शेवटी आपलं फार्म हाऊस आहे. काय बोलताय राव? का? एवढं बघितलं झोपडीत तुमची ना आपलं फार्म हाऊस आहे. काय येड्यावानी बोलता? हिथंच तुमचं चुकतंय तुम्ही खरं पाहिजे. राव आम्हाला सारखे नाव ठेवत जावा. नाही नाही, हित तुम्हीच चुकता तर मी काय केलं पाहिजे? कसलं काय आहे ते तर ठेवली असते त्याला काय तवा. काय तरी बोलताय राव. काहीतरी बोलताय. चला मग ती काय चौकशी तर- करू. जा चौकशी करू, त्याचं नाही काय. पण असलं कडे तुम्ही लय बाकाळ तुम्ही राव बोलताय. सारखं आम्हाला एवढं कसं काय तुच्छ लागताय हो? आव, आतापर्यंत किती गावात सर्वे केलाय तुम्ही? बरंच झालंय. 200 झाले सर्वे. आता तुमच्या गावचा नंबर 201 आहे. हम्म. अजून बरंच आहे. मला इथं 10-15 दिवस तुमच्या इथं गावात सर्वे करायचा आहे. होय. बरं मी काय म्हणतोय, बोला की. माझा एक फ्रेंड आहे, तिचे सिस्टर आहे. त्यांच्या मी बंगल्यावरती तुम्हाला सोडतो. बर, उद्याच्याला आपण करू सर्वे गावाचा. चालतंय, ठीक आहे. त्याचं नाही, तुम्ही मला सगळं जे काय दाखवणार आहे किंवा त्याच्यानंतर तुम्ही जी माहिती देणार आहे ना, त्याचं मी तुम्हाला चार्जेस पेड करेल. त्याचा काय प्रॉब्लेम नाही. फक्त लवकर आव. आता जाऊ गोट्याच्या ह्याच्यात चहा पाणी काहीतरी घेऊ. चालतंय, घेऊ. काय होते पहिला सरपंच सावकार वेगळं दिसतंय राव काम. हा मॅडम तर हीच आली. हा ती मगाची गोट्या- पोरगी हिथं आली म्हणजे त्याला तुम्ही गाणं बिरं म्हणलेलं काय सांगते बिंगते का अवघड आहे काय राव त्याला. काम. तुम्ही मग माझ्यावर हे करताय. पण तिला चाललंय ऐकून ते. नाही गेलं. अहो, काय माहिती गेले का नाही? नाही आपण नाही कसं करत आहे? नाही अहो लय कानूस असतो एकेकाला. तुला त्याच्या आईल्यावर किती गोट्यापाशी गोट्या राव नको ती आग लावल्याशिवाय राहायचं नाही. आता त्याचं हॉटेल आहे. हो. हॉटेल आहे म्हणल्यावर येणार तिथं. त्याला जर काय? त्यानं काय सांगितलं तर गोट्या आग लावी आहे घरा. त्यांचं चाललंय काय चाललंय काय कळणार मार्ग नाही. बर चला चहा तरी घेऊ. अहो का? ती बघितलं का? नाही बघितलंय. अहो, ती पोरगी तिथं बसली आहे मगाची. हो. हाय. मग ती गाणं बिणं म्हणलेलं काय ती काय गोट्या बिट्याला सांगेल का? आता काय सांगितलं ना सांगितलं, आता काय जे झालं ते झालं. चालली त्यांची चर्चा. काय दुसरं काय सांगितलं जर असलं मग काय अवघडच तर काम आहे. काय होणार? काल त्याचं पैसे मी दिलं नाही तर गोट्या गोट्याला तेवढंच पाहिजे. तुमचं नेहमी हेच रडत हा, आहे. मग काय रोजच्या रोज पैसे द्यायचं काय तेव्हा त्याला संघ असते का? मग आता आपण काय जातो करायचं काय ते त्याचं. सांगा आता. किंवा का चहा पाण्याचं काय असेल ती उद्या बघू वाडे. आज काय नको. ती पोरगी आहे ते तर त्यांनी काय सांगितलं माझा बिनकामाचा हे जडवाद व्हायचा काय एवढं होणार हा? आहे. ते गोठ्याचं काय तोंड राहणार? शेणा नाही माझं बी तोंड राहणार नाही. त्याला मी हाणल्याशिवाय राहणार नाही, ते नाही. काय करा मग. त्याच्यापेक्षा चहा नको पाणी नको बरं, काय चालतंय. नको. बघू उद्या काय असेल. बरं, उद्या उद्या चला. उद्या चला. उद्या उद्या- कोणी त्याच्या नादी लागत बसता तिच्या ती पोरगी. बरं मी काय म्हणतो मॅडम, बोला. तुम्ही रजिस्टर करा तिथं बंगल्यावरती फ्रेंडच्या. आणि मला पण शॉपचं एक उद्घाटन आहे, तिथं जायचंय. माझे फ्रेंड येते तिथं. बरं. चला यायचं. नाही नाही, मी आता प्रवास करून आले. थोडंसं मला आरामाची थोडंसं रेस्ट करायचं नाही आहे. नाही, आराम करा ना तुम्ही. चांगलं व्यवस्थित त्यांचं म्हणजे घरची फॅमिली वगैरे व्यवस्थित आहेत सगळे, काही प्रॉब्लेम नाही. मी तिथं फ्रेंडच्या तिथं तुम्हाला सोडतो. बरं चालतंय, मला सोडा तुम्ही तिथे. मला थोडंसं आराम वगैरे करू द्या. आणि त्याच्यानंतर आपण उद्याच्याला जाऊया. तुमच्या गावचं बघूया कसं आहे काय. तुमच्या गावचे सरपंच, त्याच्यानंतर तुमच्या गावचे सावकार यांची पहिली गाठ घेऊया. त्यांची पहिली परमिशन गोष्ट घेऊया. म्हणजे अख्खं गाव तुम्हाला दाखवतो, मग तर काय प्रॉब्लेम हा, नाही ना. मला सगळं गाव बघायचंय. सगळ्या गोष्टी तुमच्या गावचे रस्ता बघायचा आहे. त्याच्यानंतर मंदिर बघायचंय. अहो, त्यानंतर तुमच्या गावाकडची शेतीचं कसं तुमच्या म्हणजे गावचे लोक शेती कसे करतात हे मला बघायचंय. त्याच्यानंतर मी ऐकलंय की तुमच्या गावाकडे गुराळ वगैरे असं काय हा ते ऊसाचं गुरा असतं ना. ऊसाचं काहीतरी बनवतात ते. हो ते गुरा ते गुरा काय म्हणतात. असतं ते ते पण काय मला झालंय माहितीये बघायचंय. का, ऍक्च्युली असा विषय झालाय की गुरावरनं गुरसा हे नाव पडले. चला माझे फ्रेंड येते, मला जायचं शॉपचं उद्घाटन आहे. चला. बरं चालतंय. पण तिथे सगळं सेफ्टी तर वगैरे आहे ना, हा, म्हणजे काय सगळं प्रॉब्लेम safety नाही आहे. ना? काही प्रॉब्लेम नाही. काही प्रॉब्लेम आला तरी माझा नंबर घ्या. बरं मॅडम तुमचं नाव काय?